जुन्नर तालुक्यामध्ये आज पुन्हा एकदा सगळ्यांचं हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आणि एका लहानग्या बाळाचा पुन्हा बळी गेला. आज ज्या माऊलीच्या समोर बिबट्यानं तिचं बाळ ओढून नेताना तिनं एका बाजूला त्या बाळाला धरलंय आणि एका बाजूला बिबट्यानं धरलंय, तो प्रसंग कसा असेल, काय असेल ती वेळ, आणि ऐकलं तरी अंगावर सरकन काटा येतोय. इतक्या वाईट आणि अत्यंत अत्यंत हृदयद्रावक घटनेनं आज अक्षरशः मनाला वेदना होत आहेत. आणि आपण फक्त सरकारच्या नावानं ओरडतोय किंवा यंत्रणेला शिव्या घालतोय. पण खरं सांगू का, हा जो बिबट समस्येचा विषय आहे ना, ज्याच्या काळजाला लागतो ना, जो विषय ज्याला वाटतं ना त्यामध्ये काहीतरी करावं, त्या माणसाला उपाय शोधण्यासाठी, त्याच्यावरती काम करण्यासाठी ठोस उत्तर मिळत नाही. त्याला गोळ्या घाला, त्याला मारा, त्याला पकडा, त्याला तुम्ही इथून हलवा, त्याला इथून स्थलांतर करा, त्याची नसबंदी करा, या सगळ्या गप्पा हे लोकप्रतिनिधी मारतायत. पण अजूनही उपाययोजना शून्य आहेत, शून्य. जुन्नर तालुक्यामध्ये आज हा बळी गेला. विधानसभेमध्ये तालुक्याचे आमदार सांगतात 55 बळी गेले. हे एका तोंडानं सांगतायत आणि एका तोंडानं सांगत होते की मी राहीन नाही तर बिबट राहील. असा भूलभुलैया करून मतं मात्र पत्रात पाडून घेतली आणि कामाच्या नावानं बॉम्ब आहे. आज एका कुटुंबामध्ये जो आक्रोश चाललाय, जे बाळ त्या कुटुंबातनं गेलंय, त्याची नैतिक जबाबदारी कोणाची? पुन्हा विषय येईल की राजकीय टीकाटिप्पणीचा. वाईट असं वाटतंय की जिथं उत्तर नाहीये, ज्यांच्याकडे याचं सोल्युशन नाहीये, तिथं आपण जाऊन धडक्या मारतोय की आम्हाला उत्तर द्या, आम्हाला सोल्युशन द्या काहीतरी. मी 100 वेळा सांगतोय की हा कायदा केंद्राच्या अखत्यारीतला कायदा आहे. ज्या केंद्रामध्ये सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार बसलंय, तिथं आमचे खासदार विरोधी पक्षामध्ये आहेत. त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये. आणि ज्या आमदार या तालुक्याचे आहेत ते सरकार सत्तेमध्ये आहेत, ते म्हणतात मी शिवसेनेमध्ये आहे, कधी म्हणतात मी अपक्ष आहे. बरं, तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, तुमचे नेते एकनाथभाई शिंदे त्या ठिकाणी सरकारमध्ये काम करतायत, ते या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले. पण ते इकडे येण्याऐवजी केंद्रात का नाही जात? का नाही मोदी साहेबांनी शहासाहेबांकडे जाऊन बसत की आमच्यासाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, तुम्ही तातडीने कायदा बदला, बिबटचा जो श्रेणी 1 आहे तो काढा, श्रेणी 2 मध्ये पण आम्हाला तो नको. श्रेणी 2 मध्ये फक्त त्या बिबटच्या संदर्भामध्ये जो कायदा आहे त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद बदललेली आहे. वेगळं याच्यामध्ये काही नाही आहे श्रेणी 2 मध्ये ज्याच्यामुळे आपला काही फायदा होईल. तो श्रेणी 1 मधून वगळा, त्याला सामान्य प्राणी म्हणून त्याला घोषित करा आणि लोकांना त्याला मारू द्या, लोकांना त्याला गोळ्या घालू द्या, लोक त्याचा बंदोबस्त करतील. वन खातं कायद्याच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. राज्य सरकार त्यावरती वेगळा कायदा करू शकत नाही. राज्य सरकारचा अखत्यारीत हा कायद्याचा विषय येत नाही. असं असतं तर ह्याच अधिवेशनामध्ये कायदा आणला असता, किंवा मागच्या वेळी ज्यावेळी पिंपरखेडला घटना घडली त्यावेळी ऑर्डिनन्स पास केला असता, राज्य सरकारनं अधिक सूचना काढली असती. पण ते करता येत नाही. कारण जो 1972चा जो काही वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे तुम्हाला बिबट हा प्राणी श्रेणी 1 मध्ये असल्यामुळं त्याच्या बाबतीत सगळे निकष, त्याला संरक्षणासाठी काय काय कायदे केलेले आहेत ते सगळे निकष त्यामध्ये ते सगळं अडकतंय गणित. त्यामुळं राज्य सरकार यामध्ये काही करू शकणार नाही. इथले आमदार भेटीगाठी देतील, इथले काय कुठले लोकप्रतिनिधी, इथले असं मला म्हणायचं नाही, जिथे कुठे घटना घडते तिथले सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये डायरेक्टली काही करू शकत नाही. आणि आपण जो बिबट समस्येचा विषय हातामध्ये घेतला होता किंवा घेतलेला आहे, त्या समस्या केंद्रापर्यंत पोहोचवतोय आणि कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करावी लागेल. आपण त्याच्यावरती 50% काम करत आलोय. पण आधी केलं आणि मग सांगितलं, ह्या उक्तीप्रमाणे आपण बोलत नाही आहोत. आपण ते काम आपण करतोय, गेली 6 महिन्यापासून डाटा संकलन करतोय. पण आमच्या डोळ्यात देखत आमची लेकरं आज तो बिबट्या घेऊन जातोय. आणि आमदार आणि कोण काय करतायत, तिथं जायचं, अधिकाऱ्यांना झापायचं. अरे तो अधिकाऱ्याला काय माहित असतं का हा बिबट्या ह्या पोराला उचलणार आहे? बिबट
दिवस आपल्याला इथला संपवायचा आहे. केंद्रातला कायदा बदलल्याशिवाय उत्तर नाही. केंद्रामध्ये तुम्ही उद्या सकाळी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, नामदार अजितदादा पवार पालकमंत्री आहेत ते असतील, यांनी इथून निघा आणि दिल्ली जाऊन बसा. सांगा सरकारला, ऑर्डिनन्स पास करा तुम्ही अधिसूचना जारी, बिबटची नियमावली तयार करा आणि तो कायदा अमेंड करा. तो बिबट वगळा द्या तिथून आणि लोकांना जगू द्या. आता फक्त काय होईल, लोक येतील, सांत्वन करतील, भेटी देतील, काहीतरी शब्द वापरून पोचाला फिरवतील आणि निघून जातील. पुन्हा पुढचा बळी जाईपर्यंत आपण पुन्हा वाट पाहायचं. काहीतरी बदलेल, काहीतरी घडेल, काहीतरी दुरुस्ती होईल. पण लेकरं शाळेत जायची वेळ बदलली. आज मुलं अंगणात खेळू शकत नाहीत. आज आईला ते बाळ शेतामध्ये घेऊन गेलं तर आता भीती आहे. आपल्या समोर ते बाळ नेलेलं आहे. म्हणजे ती घटना पाहायला जाणं सुद्धा प्रचंड विदारक आहे ते सगळं चित्र. माझी विनंती आहे सरकारला किंवा या अधिकाऱ्यांना सुद्धा की त्याला मारा, अनऑफिशियली मारा, त्या बिबट्यांना मारा, त्यांना काहीतरी करा. आणि नसेल तर आम्हाला तुम्ही त्याच्या आड येऊ नका, शेतकरी बंदोबस्त करतील. बिबट जर मारला नाही, उचलला नाही, स्थलांतर केलं नाही, प्रजनन त्याचं जर काही वाढतं, काही कंट्रोल आणला नाही तर ही संख्या वाढणार. तो विषय बळी आज महिन्याला जात आहे, उद्या दिवसागणिक जातील आणि मग याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल. काही घडून गेल्यावर उपाय करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काळजी करत बसण्यापेक्षा प्रिव्हेंट करू आपण त्याला. हे काही घडणार आहे का? मग घडणार नसेल तर पुढाऱ्यांनी अन्य कोणी नौटंकी करून फायदा काय? आज सगळे चॅनलवाले जातील, सगळी चमकोगिरी त्या ठिकाणी दिसेल, सगळे लोक कळवळा असल्यासारखं बोलतील, महिन्याभरानं घटना विसरली जाईल, त्या कुटुंबाला 25 लाख रुपये दिले जातील. पण ती आई विसरणार आहे का हे सगळं? तो बाप विसरणार आहे का सगळं? तो अधिकारी जो इथे वन खात्यामध्ये काम करतो, त्याचे हात काय त्यानं बांधलेले आहेत, तो पण माणूस आहे, त्यालाही भावना आहेत, त्याला सुद्धा कळतंय की बाळ बिबट्यानं मारलंय याला. तो काय करू शकणार आहे? 2-3 गणवाले येतील, तो बिबट्या मारतील, तो नरभक्षक होता कधी शोधावा लागेल. दुसरा कोणतरी एखादा मारला का प्राणी संघटनेचे लोक कोर्टामध्ये जातील, हा नरभक्षक होता का ठरवा आधी, मग त्याला मारा. ह्या सगळ्या किचकट प्रक्रियेमध्ये बिबट नावाच्या या प्राण्यानं जो हैदोस घातलाय त्याला कायद्यातून बाजूला करा, वगळा, त्याला वगळा आणि मग त्याचा बंदोबस्त लोक कसे करतायत ते बघा. काय मुक्त फळं उधळलीत लोकांनी. शेळ्या 1 कोटी रुपयाच्या शेळ्या आम्ही जंगलात सोडू. अरे मंत्री आहोत आपण, काहीतरी वाटली पाहिजे आपल्याला. शेतकऱ्याची माय माऊली शेतामध्ये जाऊन काम करते, 2 रुपये त्याला कमवायचे, मोजून जर रोजंदारीने काम करते, मोलमजुरी करते, तिच्या देखत तिचा जर बाळ हिरवून हिसकावून त्या बिबट्या नेत असेल तर तुमच्या ह्या उपाययोजना, जुजबी, ही सगळी शो शायनिंग, गाठी बेटी येणं, चमकोगिरी, याचं काय करायचं? त्यामुळे मनसुन्न करणारी परिस्थिती आहे. आपले खासदार जे केंद्रामध्ये सत्तेत नाही आहेत त्यांनी तातडीनं पत्र केलं, लिहिलं, वन संरक्षण अधिकाऱ्याला सांगितलं की उपाययोजना करा, त्या बिबट्याला मारा. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं असं त्यांना वाटतंय, कारण त्यांच्या हातामध्ये तेवढंच आहे. वन अधिकारी येऊन हो हो करणार आहेत, ते काही करू शकणार नाहीत. आमदार जातील, अधिकाऱ्यांना झापतील, काही करू शकणार नाहीत. मी राजीनामा देतो म्हणून काहीतरी बोलतील, भावनिक करतील, वेगळं काही करणार नाही. याच्यापेक्षा करायचं काय? फक्त कायदा अमेंड करा, कायदा बदला, कायदा दुरुस्त करा. तर आणि तरच हे शक्य आहे. सरसकट बिबट उचलणं शक्य नाही, सरसकट बिबट या ठिकाणी स्थलांतर करणं शक्य नाही. आणि 1,000 इकडं आणि 1,000 इकडं रेस्क्यू सेंटर उभारा, हे शक्य नाही. असेल या तालुक्याच्या आमदारांनी ते करून दाखवावं, नसेल तर अशा वल्गना करू नयेत. कारण लोकांच्या भावनांशी खेळू नका. आता लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. नाही काही करता आलं तर खोटं बोलून वेळ काढून येऊ नका. कायद्याचा अभ्यास करा, माहिती घ्या, काय करावं लागेल त्याचा विचार करा. कितीही करोड रुपये आले तरी या ठिकाणी आज घोषणा झाल्या 1,000 पिंजरे आणू म्हटले, पुढे ते पिंजरे 1 महिना 2 महिने होऊन गेलेत. प्राईम प्रायोरिटीचा हा विषय, प्राईम प्रायोरिटीचा. पण पिंजऱ्यांना अजून आपल्याकडे यायला किती अवकाश आहे माहित नाही, येतील का नाही ते माहित नाही. तोपर्यंत प्रजनन सुरू आहे, ऊसतोड चालू आहे, बिबट्या जास्त संख्येने बाहेर पडतायत बिबट. काय करायचं? ती आई रडते, बाप रडतोय.
त्या घरातलं वातावरण काय असेल याची कल्पना फक्त आपण करा आणि देवाला प्रार्थना करा की देवा त्या लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी दे बाबा, सद्बुद्धी दे. आता बास बनवी घोषणाबाजी, गप्पा, कॅमेऱ्यावर येऊन चर्चा, मीच काय ते करू शकतो ह्या वल्गना, मतांसाठी काहीतरी आश्वासनं देऊन बोलायचं, हे बास, आता बास. म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे जा. भूपेंद्र यादव म्हणून ते केंद्रीय मंत्री त्या खात्याचे, त्यांच्याकडे जावा. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, शिष्टमंडळ घेऊन जा, बसा त्यांच्याकडं. इतर वेळी तुमच्या पक्षांची तुम्हाला जर काही पदांची वाटणी असेल, सरकार बनवायचं असेल, सरकार पाडायचं असेल, अलायन्स करायचे असतील तर तुमच्या तासन तास बैठका त्या ठिकाणी होतात. पण मानवाच्या जीवनाशी संबंधित विषय तुम्हाला हाताळायला, केंद्रात जायला, दिल्ली जायला वेळ नाही. हे अत्यंत असंवेदनशीलपणाचं हे लक्षण आहे. म्हणून माझी विनंती आहे की बाबांनो, लोकांचा अंत बघू नका. जुन्नर तालुका ह्या संकटामध्ये होरपळतोय, जळतोय, अक्षरशः भावनांची राख होते आणि माणसांचे त्या ठिकाणी हाल होत आहेत. माणसं जी ज्याच्या घरातलं लेकरू गेलं ती माणसं जिवंतपणे मरतायत. मग तुम्ही नेमकं काय करता? नसेल जमत, नसेल काय होत तर तसं सांगा, पण खोटं बोलून लोकांच्या भावनांशी खेळू नका. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.